ते चर्चेत असतात. आज टू द पॉईंटमध्ये स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत. नमस्कार. स्वागत आहे लक्ष्मण हाकेजी तुमचं या चर्चेमध्ये. नमस्ते. नेहमीच आम्ही बघत असताना मी आता उल्लेख केला की लक्ष्मण हाके नेहमी आपल्या आक्रमक भूमिकेसाठी आणि कधीकधी वादग्रस्त भूमिकेसाठी चर्चेत असतात. ही भूमिका तुमची प्रत्येक वेळेस त्या त्या प्रसंगानुरूप असते. म्हणजे आता आरक्षणाचा GR निघतो मराठा आरक्षणाचा, त्याच्याविरुद्ध तुम्ही एकदमच आक्रमक भूमिका घेतात आणि त्याला आक्षेप घेतात आणि तो लागूच होऊ नये कदाचित इतकी टोकाची भूमिका तुमची असते. खरं तर हा असा GR काढण्याचा अधिकारच मुळात मुख्यमंत्र्यांना नाही, सरकारला नाही आणि विखे पाटील समितीला तर अजिबात नाही. बरं. मुळात हे एक्झर्शन हे यांच्या आवाक्याबाहेर जाऊन मुळात रिझर्वेशन संदर्भात असं काही एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल आणि OBC संदर्भात असेल तर ते स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. मुळात असा GR किंवा एखाद्या आरक्षणाबद्दल छेडछाड करण्याचा अधिकार असा यांना नाहीच आहे. त्यामुळे हा जो GR काढला आहे हा GR पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत एवढा याच्यामध्ये विरोधाभास या GRमध्ये आहे. पहिली 2 पानं तर प्रस्तावनेमध्ये गेलेली आहेत आणि 4 ओळीचा जो GR आहे त्या GRमध्ये OBCचं आरक्षण संपून गेलेलं आहे. पण सरकार वारंवार असं म्हणतं आहे की कुठेही आम्ही या GRमधनं किंवा मराठा आरक्षणामधनं OBC आरक्षणाला धक्का लावत नाही आहोत. मग सरकारची भूमिका तुम्हाला याच्यामध्ये काय खोटी आहे असं म्हणायचं आहे? सरकार खोटं बोलतं असं म्हणायचं आहे? अख्खा GRच काढला त्याच्यामध्ये कुठे धक्का लावत का? या GRमध्ये एक GR सुरू होण्याच्या पूर्वी प्रस्तावनेची एक शेवटची ओळ आहे. त्या ओळीवरती आपलं ऑब्जेक्शन आहे. मी पहिल्या दिवसापासून इथं मांडत आलो आहे की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील निर्णय घेत आहे. मराठा समाजास प्रमाणपत्र, मराठा समाजास तुम्ही प्रमाणपत्र द्यायला चाललाय आणि कुणाचं? OBCचं. म्हणजे OBCमध्ये इन्क्लूड करायला चाललाय तुम्ही. मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण OBCमधलं इन्क्ल्युजन सुप्रीम कोर्टाने नाकारलंय, अनेक हायकोर्टांनी नाकारलंय, स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय, सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय. असं असताना महाराष्ट्र शासन धडधडीत हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करतंय. काय म्हणतंय की मराठा समाजास जात प्रमाण न्यायालय नाही म्हणतंय आणि तुम्ही GR काढताय. हे घटनाविरोधी आहे. हे OBCचं आरक्षण संपवणार आहे. हे बघा, एका बाजूला असं वाटू शकतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ते गुलाल उधळू शकतात किंवा महाराष्ट्राला जरांगे पाटील म्हणतात कसं मी मिळवून दिलं. त्यांना किती मिळालं ह्याच्यापेक्षा त्यांना तर मिळालंच, कारण आत्ताही कुणबीकरणाद्वारे OBCमध्ये घुसण्याचं प्रमाण ज्या स्पीडनं चालू आहे. हा GR म्हणजे त्याला बूस्टर डोस आहे. येऊ घातलेल्या महिन्यात 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये उरला सुरला मराठा OBCमध्ये समाविष्ट झालेला असेल. हा GR एका ॲपिट्यूडद्वारे तुम्ही गावातील, कुळातील, नातेसंबंधातील माणसाला एक माणूस ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तो ॲपिट्यूड देणार आणि तो माणूस त्या ॲपिट्यूडद्वारे गावात कोण कोण राहतं? गावात उच्चवर्णीय पण राहतात, मग त्यांना पण देणार तुम्ही. कुळातील कुठलं कुळ शोधायला कुठं जायचं? कुळ शोधायला आपण काशीला जाणार? जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत मौर्य कुळातले आम्ही आहोत असं सांगणाऱ्यांची खूप मोठी संख्या आहे. मग त्या कुळातल्या सगळ्या लोकांना देणार तुम्ही. नातेसंबंध कोणते नातेसंबंध? विवाहानंतरचे. मग आंतरजातीय विवाह एखाद्या मुलीने जर उच्चवर्णीयाबरोबर आंतरजातीय विवाह केला असेल त्या नातेसंबंधातल्या माणसाला तुम्ही ॲपिट्यूडद्वारे सर्टिफिकेट द्यायला तुम्ही शिफारस करणार? काय सांगतो असं सांगण्याचा अधिकार आहे? तुमचा आक्षेप नक्की कशाला? मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्याला तुमचा आक्षेप आहे की आता ज्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून हे दिलं जातं याला तुमचा आक्षेप आहे? हे बघा, मराठा समाजाला जर त्यांच्या काही अडचणी झाल्या असतील तर अडचणी मांडणं, मागणी करणं ठीक आहे ना, पण त्यांच्यावरती जी ही वेळ आली, तुकडीकरण, बेरोजगारी, मुलांना ॲडमिशन न मिळणं, फक्त मराठा समाजावरच अशी आली का अशी वेळ? अशी वेळ तर प्रत्येक समूहावर आली आहे. महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेवर आलेली असू शकते ना. त्याच्यातला बराच भाग हा आरक्षणामध्ये कवर्ड आहे ऑलरेडी. आरक्षणामध्ये जरी कवर्ड असला तरी आरक्षणाचा अर्थ प्रत्येक माणसाला ॲडमिशन, प्रत्येक माणसाला आर्थिक तरक्की, प्रत्येक माणसाचा घरावरती सोन्याची कौलं किंवा प्रत्येक घरातला मुलगा कलेक्टर अथवा ZP मेंबर अथवा पंचायती मेंबर असं कोणी सांगितलं? आरक्षण इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. गरिबी हटावचा प्रोग्राम नव्हे. संविधानाला काय अपेक्षित आहे? 340वा कलम काय सांगतं किंवा 16(4) काय सांगतं? 16(4) कलम 16(4) जो गावगाड्यामध्ये, जो इथल्या समाज व्यवस्थेमध्ये ज्याचं लिटरेचर, ज्याची हिस्ट्री गेल्या 100-200 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या समूहामध्ये जन्माला आल्या कारणानं
मग ती कनिष्ठ दर्जा ज्यांना दर्जा दिला गेला, लेखलं गेलं, आणि मग तो कनिष्ठ दर्जा त्यांच्या जन्मानं त्यांना मिळाला. त्या माणसांचं प्रतिनिधित्व आता आम्ही विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे, आणि आता आमच्या या संविधानामध्ये, आमच्या या लोकशाहीमध्ये सगळ्यांना आम्ही समतेचं तत्त्व देत आहोत, समानता त्यांच्याबरोबर बाळगत आहोत. पण हे समतेचं तत्त्व बाळगत असताना प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन करत आहोत कायद्याच्या माध्यमातून. म्हणजे कसं तर विकासाच्या सीमारेषेपर्यंत जे काही लोक खूप दूर आहेत त्यांना त्या सीमारेषेपर्यंत आणून ठेवणं, आणि मग समतेचं तत्व ते ऑटोमॅटिक पर्क्युलेट होणार आहे. ज्या जाती सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आपण एक प्रतिनिधित्व आपण देतो, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, सामाजिक न्यायाची, सोशल जस्टिसच्या भूमिकेतून आपण पर्याप्त प्रतिनिधित्व पण एक दावा असा नेहमी केला जातोय, आणि त्याला हिस्टॉरिक डॉक्युमेंट्स काही जणांनी जोडले आहेत, आणि त्याचे मनोज जरांगे त्याच्याबद्दल कधी कधी बोलत असतात, किंवा आंदोलनातले काही त्यांच्यासोबत असणारे अभ्यासक नेहमी म्हणतात की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काही दस्तावेजांमध्ये मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड म्हणून दाखवण्यात आलेला आहे काही ठिकाणी. सोशली बॅकवर्ड जरी, हे बघा, शिवाजी महाराजांना पण क्षत्रियत्व नाकारलेलं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना आणून शेवटी राज्याभिषेक केलाच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये अनेक बलुतेदार अलुतेदारामधले भटक्या जाती जमातीमधले सरदार छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते. या महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा समतेचं तत्त्व जर कोणी आणलं असेल, किंवा सर्वांना समान लेखण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल, तर माझ्या अभ्यासानुसार छत्रपती शिवाजी महाराज. कारण प्रत्येकाला शिवाजी महाराजांनी मावळा ही उपमा दिली होती, तिथं जातपात शिवाजी महाराजांनी बघितली नव्हती. आणि मग शिवाजी महाराजांनंतर आता आपण आज रोजी त्या समूहांना बघतो. आता हे काय म्हणतात की धनगर पण मराठेच होते, माळी पण मराठेच होते, अजून कोण मराठेच होते, हा प्रदेशवाचक शब्द आहे असा यांचा दावा असतो. पण प्रदेशवाचक शब्द जर असला तर मग बाकीच्या सगळ्यांच्या जातीसमोर त्यांच्या जाती चिकटल्या, आणि तुमच्या नावासमोर फक्त हिंदू मराठा अशी कशी काय जात चिकटली? म्हणजे तुम्ही जरी त्यांनी मृदुमकी गाजवली, जरी त्यांनी शूराप्रमाणे लढले, तरी त्यांचं क्षत्रियत्व तुम्ही नाकारलंच ना. पडतंय का बघा तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये तानाजी मालुसरेच्या वंशजांना हिंदू महादेव कोळीच म्हटलं गेलं, ते एस टीमध्ये आहेत. मग आता बेरड रामोशी, विजयंती अप्रवर्गात आहेत, ओबीसीत आहेत, तर त्यांची जात हिंदू रामोशी, हिंदू बेरड अशीच लागली. त्यांना का म्हटलं नाही हिंदू मराठा? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी करून देणारे, जीवा महाले शिवा काशीत, हे मराठेच पाहिजेत ना. मग त्यांच्यापुढं हिंदू नाभिक असं का लागलं? त्या सरदारांना कुठं 5,000 एकर, 2,000 एकर, 1 एकर ही रॉयल्टी मिळाली का? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिनादिवशी त्यांना कुठली मान सन्मानाची वागणूक मिळते का? हे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, आणि सोशल डिस्क्रिमिनेशनवरती ओव्हरकम करण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. पण जेव्हा तुम्ही आक्षेप घेता, याच्यातनं दोन गोष्टी इथे घडतात. म्हणजे मला आपण या विषयावरती खरं तर त्याच्या हिस्टॉरिक रेफरन्सेसवरती आपण तासनतास चर्चा करू शकतो, पण आपल्याला सध्याच्या भूमिकेवरती बोलायचं आहे. मराठा समाज म्हणतो की मराठा समाजाच्या तरुणांमध्ये, तुम्ही म्हणतात ठीक आहे आता हिस्टॉरिक रेफरन्सेस त्याला आहेत, पण आज मितीला अनेका समाजातला एक खूप मोठा जो सेगमेंट आहे तोही दारिद्र्याच्या छायेत आहे. त्यांनाही आजच्या तारखेला करायचं. आपण थोडंसं कालानुरूप विचार करूया, त्यांच्यासाठी कुठला पर्याय? तुम्ही म्हणतात त्यांना ओबीसी